रत्नागिरीतील दापोली बस डेपोतील पंपावरील डिझेलचा इमर्जन्सी साठा संपल्याने अनेक बस रद्द करण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। काल सुमारे 2000 पल्ल्याच्या बसेस रद्द करण्यात आल्या होत्या, त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली होती। डिझेलचा टँकर आल्यानंतर या बसेस सोडल्या जातील। सकाळी 6, 7 आणि 8 वाजताच्या लांब पल्ल्याच्या बस डेपोमध्ये थांबवण्यात आल्या। डिझेलचा टँकर येईपर्यंत या बस सुटणार नाहीयेत आणि त्यामुळे बस उशिरा सुटणार असल्याने सकाळपासून प्रवासासाठी आलेल्या प्रवाशांची कुचंबना होत असलेलं पाहायला मिळतंय। दापोली बस आगारातला डिझेलचा साठा पूर्णपणे कालपासून संपलेला आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू झालेत। अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत। आपण पाहतोय या डेपोमध्ये अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या याच ठिकाणी उभ्या ठेवण्यात आलेल्या आहेत, मात्र जवळच्या ज्या गाड्या आहेत त्या मात्र सोडण्यात आलेल्या आहेत। लोकल बसेस सुरू आहेत, परंतु मुंबई असेल, पुणे असेल किंवा कोल्हापूर असेल या ठिकाणच्या सर्व बस रद्द करण्यात आलेल्या आहेत। अनेक प्रवाशांनी आरक्षण सुद्धा केलं होतं, मात्र अचानक बस रद्द झाल्यामुळे त्यांचे हाल सुद्धा सुरू झालेले आहेत। कालपासून या ठिकाणी डिझेल पूर्णपणे संपलेलं आहे। डिझेलचा तुटवडा आहे, मात्र कोणत्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था न करण्यात आल्याने प्रवाशांचे मात्र हाल सुरू आहेत। या ठिकाणी लोकल गाड्यासाठी थोड्याफार प्रमाणामध्ये ॲडजस्टमेंट केली जाते, कारण इकडचा तिकडचा डिझेलचा जो साठा आहे तो जुळवाजुळव केली जाते, मात्र लांब पल्ल्याच्या गाड्यांना मात्र कोणत्याही प्रकारची या ठिकाणी व्यवस्था नाही, त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या पूर्णपणे बंद आहेत। आज अजूनही डिझेलचा टँकर आलेला नाही। डिझेलचा टँकर बुक करण्यात आले असं बोललं जाते, कारण रत्नागिरीकडून जिल्ह्यावरून त्यांना एक टँकर मागवण्यात आलेला आहे। टँकरची बुकिंगसुद्धा झालेली आहे, परंतु अजूनही टँकर आलेला नाही, त्यामुळे कालपासून या ठिकाणी प्रवाशांचे हाल सुरू आहेत। डेपोमध्ये डिझेलचा पूर्णपणे तुटवडासुद्धा जाणवतोय, त्यामुळे एस टी आगाराकडून असं सांगण्यात येतं की आम्ही डिझेलचा टँकर मागवला आहे, मात्र डिझेलचा टँकर वेळेत न आल्यामुळे अशा प्रकारची समस्या उद्भवल्याचं बोललं जाते, परंतु यावरती ठोस उपाययोजना कधी करणार आणि प्रवाशांना दिलासा कसा मिळणार हाच खरा प्रश्न आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रणकोळ आश्रमशाळेतील 250 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। रणकोळ आश्रमशाळेतील हा प्रकार असून विद्यार्थिनींवर कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पहाटेच्या सुमारास उलट्या आणि जुलाब सुरू झाल्याने रुग्णालयात त्यांना दाखल केलं। सध्या सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल पाटील, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, आश्रमशाळेतल्या या 250 विद्यार्थिनींना विषबाधा झाली होती, त्यांची प्रकृती सध्या कशी आहे आणि काय अपडेट? नक्कीच आपण पाहिलं तर डहाणू तालुक्यातील जे डहाणू आदिवासी विकास प्रकल्प आहे, या आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत 64 शाळा येतात, मात्र या 64 आश्रमशाळांपैकी सर्वात प्रथम डहाणूतील जी रणकोळ आश्रमशाळा आहे, या आश्रमशाळेत 28 विद्यार्थिनींना विषबाधा झाली। रात्रीच्या जेवणानंतर या विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचं समोर आलं, त्यामुळे पहाटे या विद्यार्थिनींना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर अनेक ठिकाणी आश्रमशाळांमध्ये असेच प्रकार जे आहेत ते सुरू असल्याचं समोर आलं। पालघरमधील नंडोरे असेल किंवा तलासरी, आंबेसरी या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांना, जे निवासी विद्यार्थी आहेत आश्रमशाळांमध्ये, या सगळ्याच विद्यार्थ्यांना जवळपास विषबाधा झाल्याची घटना जी आहे ती समोर आली आहे। आतापर्यंत जवळपास 250 पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना ही विषबाधा झाली आणि त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांवर पालघर जिल्ह्यातील ज्या वेगवेगळ्या रुग्णालय आहेत या रुग्णालयांमध्ये सध्या उपचार सुरू करण्यात आले आहेत। सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती जी आहे ती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे। या ठिकाणी पालघरचे प्रकल्प अधिकारी असतील किंवा मग कलेक्टर असतील, ते काहीच वेळात या सगळ्या रुग्णालयांना आणि ज्या ठिकाणी हे एकत्र जेवण बनतंय, सेंट्रल किचन जे आहे त्या ठिकाणी राहुल अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। नाशिकच्या आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये स्वामी समर्थ नगर या ठिकाणी एका महिलेची सोनसाखळी लंपास केल्याची घटना घडली आहे। या महिलेवर नजर ठेवून बंगल्याबाहेर चोर हे घिरट्या मारत होते आणि महिलेच्या गळ्यातील तब्बल 2 तोळ्याची चेन लंपास करून चोर फरार झाले।